पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. अत्यंत उत्साहात आजच्या या सखोल चर्चेला आपण सुरुवात करत आहोत. आणि ही चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. हो, कारण आजच्या चर्चेतील सर्व माहिती पोस्टल ज्ञान क्लासेसने पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटल प्रमोशनल एक्झामिनेशन्स म्हणजेच LDCE परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत अचूकपणे संकलित केली आहे. अगदी बरोबर. LDCE परीक्षांची तयारी करताना अनेकदा तारखा आणि आकडेवारीचा डोंगर पाहून गोंधळ उडतो, पण पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स अत्यंत उपयुक्त आहेत. नक्कीच. म्हणजे जर आपण या सर्व ऐतिहासिक घटनांमागचा कार्यकारण भाव समजून घेतला ना, तर हा इतिहास लक्षात ठेवणं अतिशय सोपं जातं. खरंय. आणि म्हणूनच आज आपण भारताचा स्वातंत्र्य लढा, विशेषतः 1919 ते 1947 हा काळ आणि सोबतच भारतीय नृत्याचे प्रकार या दोन्ही महत्त्वपूर्ण विषयांवर एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, आणि परीक्षार्थींनी यातील फॅक्ट्स आणि आकडेवारी कशी लक्षात ठेवावी यावर आपला विशेष भर असेल. चला तर मग सुरुवात करूया. आपण थेट 1919च्या कालखंडाकडे वळूया. रॉलेट ॲक्टचा काळ. हो, तोच. मला नेहमी हा प्रश्न पडतो की एका साध्या कायद्यामुळे देशात असा कोणता असंतोष निर्माण झाला ज्याचा शेवट एका भयंकर शोकांतिकेत झाला. म्हणजे बघायला गेलं तर तो साधा कायदा नव्हता. हा कायदा म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचे एक क्रूर हत्यार होते. अच्छा, म्हणजे कोणत्याही भारतीयाला विना चौकशी थेट तुरुंगात डांबण्याचा अधिकार? अगदी तेच. न्याय नाही, वकील नाही आणि अपीलही नाही, अशी ती सरळ सरळ हुकुमशाही होती. आणि याच अन्यायी कायद्याचा विरोध करण्यासाठी देशभरात असंतोष खदखदत होता. आणि या संतापातून 13 एप्रिल 1919ची ती काळी घटना घडली, अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांड. अरे बापरे, तिथे तर लोक शांततेत एकत्र जमले होते ना, म्हणजे वैशाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि काही नेत्यांच्या अटकेचा शांततापूर्ण निषेध करण्यासाठी. हो ना. पण जनरल रेजिनाल्ड डायर याने तिथे पोहोचून कोणताही पूर्व इशारा न देता त्या निशस्त्र जमावावर बेछूट गोळीबाराचा आदेश दिला. हे खूपच भयंकर होतं. नक्कीच. ही केवळ हिंसक घटना नव्हती, तर भारतीयांच्या मनात कायमची दहशत निर्माण करण्यासाठी केलेलं ते क्रूर प्रदर्शन होतं. पण जेव्हा एखादा रबर बँड क्षमतेपलीकडे ताणला जातो, तेव्हा तो तुटून अधिक जोराने हातावर आदळतोच. या अन्यायाविरुद्ध पुढे 1920 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत व्यापक पाऊल उचलले गेले. हो, असहकार आंदोलन हे एक ॲक्शनला दिलेलं रिॲक्शन होतं. ब्रिटिश प्रशासनाला कोणतीही मदत न करणं हा याचा मुख्य हेतू होता. आणि हे आंदोलन देशभरात पसरत असतानाच 1921 मध्ये केरळच्या मलबार भागात मोपला विद्रोह झाला, बरोबर? अगदी अचूक. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये याचा खूप चांगला संदर्भ दिलाय. हा प्रामुख्याने मुस्लिम शेतकरी आणि भाडेकरू यांनी ब्रिटिश अधिकारी आणि हिंदू जमीनदार यांच्याविरुद्ध पुकारलेला विद्रोह होता. 1921 मध्ये मोपला विद्रोह. हो, पण या असहकार आंदोलनाच्या बाबतीत एक मोठी घटना घडली. एवढे मोठे आंदोलन अचानक थांबलं. हो, मलाही हेच विचारायचं होतं. एवढं मोठं आंदोलन अचानक का थांबलं? त्याला कारण ठरलं 5 फेब्रुवारी 1922चं चौरी चौरा कांड. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरी चौरा या ठिकाणी संतप्त जमावाने चक्क 22 पोलिसांना जिवंत जाळले. अरे बापरे, 22 पोलिसांना? हो, आणि यामुळे गांधीजी अत्यंत व्यथित झाले. त्यांना वाटले की चळवळीला हिंसक वळण लागत आहे, म्हणूनच त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी आंदोलन मागे घेतले. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पण जेव्हा असा अहिंसक मार्ग अचानक थांबतो, तेव्हा तरुणांनी कोणता मार्ग निवडला? कारण त्यांच्या मनातील राग तर शांत झालेला नसतो. तिथेच तर खरा नवा दृष्टिकोन निर्माण झाला. या पोकळीतून तरुणांनी क्रांतीचा मार्ग निवडला. अनेक क्रांतिकारी संघटना पुढे आल्या. जसे की? मी फॅक्ट सांगतो. परीक्षार्थींनी लक्ष द्यावं. खूप आधी म्हणजे 1904 मध्ये व्ही.डी. सावरकरांनी अभिनव भारत स्थापन केली. 1908 मध्ये खुदीराम बोस यांचं बलिदान झालं. अच्छा. त्यानंतर 1913 मध्ये लाला हरदयाळ, बाबा हरनाम आणि मोहन सिंग यांनी गदर पार्टी काढली. आणि राजकीय पातळीवर ही संस्थात्मक लढा सुरूच होता ना, कारण 1 जानेवारी 1923ला स्वराज पार्टीची स्थापना झाली होती. हो, आणि त्याआधी मे 1920ची अखिल भारतीय खिलाफत कमिटी आणि 1916चा लखनौ करार, ज्यामध्ये टिळक आणि जिना एकत्र आले होते, हे संदर्भही महत्वाचे आहेत. खरंय, पण या काळात क्रांतिकारी संघटनांचा जोर वाढत होता.
जसं की ऑक्टोबर 1924 मध्ये कानपूर येथे शचींद्रनाथ सान्याल, रामप्रसाद बिस्मिल आणि चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केलेली HRA म्हणजे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. अगदी बरोबर. आणि या संघटनेला निधीची गरज होती. त्यातूनच 9 ऑगस्ट 1925चे काकोरी कांड घडले. याची आकडेवारी परीक्षेत खूप विचारली जाते. होया. ब्रिटिश सरकारने यात एकूण 29 क्रांतिकारकांना आरोपी बनवले. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, रोशन लाल आणि राजेंद्र लाहिडी यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खूप मोठा नक्का होता हा चळवळीसाठी. नक्कीच होता. पण ते थांबले नाहीत. सप्टेंबर 1928 मध्ये दिल्लीत या संघटनेचे नामकरण HSRA असे झाले. HSRA म्हटलं की इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा आठवते. पण इथे परीक्षार्थींसाठी एक फॅक्ट क्लिअर करायला हवी. या घोषणेची रचना मोहम्मद इक्बाल यांनी केली होती, पण ती लोकप्रिय भगतसिंगांनी केली. हो, हा खूप महत्वाचा फरक आहे. भगतसिंगांचा हा काळ धडाडीचा होता. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला म्हणून 17 डिसेंबर 1928 रोजी त्यांनी सॉन्डर्सची हत्या केली. आणि त्यानंतर 8 एप्रिल 1929 रोजी त्यांनी आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बॉम्बफेक केली, बरोबर? हो, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट्स ॲक्टला विरोध करण्यासाठी. आणि त्यानंतर जो लाहोर कट खटला चालला त्याची तारीख महत्वाची आहे. जून 1930 ते 7 ऑक्टोबर 1930. अगदी बरोबर. आणि याच खटल्याच्या निकालांती 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. अंगावर काटा आणणारा हा इतिहास आहे. जाता जाता हेही सांगायला हवं की याच दरम्यान 1927ला सायमन कमिशन आलं होतं, ज्यामध्ये एकही भारतीय नव्हता. हो, आणि 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली अन्यायकारक करांविरुद्ध बारडोली सत्याग्रह झाला होता. बरोबर. आता आपण 1930च्या दशकाकडे वळूया. मिठाचा सत्याग्रह. मला वाटतं मीठ ही सामान्य माणसांची गरज एका विशाल आंदोलनाचे हत्यार कशी बनली, हे एक उत्तम रूपक आहे. नक्कीच. दांडी मार्चची सांख्यिकीय माहिती LDCE परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे. 12 मार्च ते 6 एप्रिल 1930 असा हा प्रवास होता. साबरमती ते दांडी, बरोबर. हो, 390 किलोमीटर किंवा 240 मैल अंतर होतं. 24 दिवस आणि 78 अनुयायी सोबत होते. या आंदोलनानंतरच ब्रिटिशांनी गोलमेज परिषदामध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्सेस आयोजित केल्या ना? होय. परीक्षार्थींसाठी ही माहिती तोंडपाठ असणं गरजेचं आहे. पहिली परिषद 12 नोव्हेंबर 1930ला लंडनमध्ये झाली. अध्यक्ष होते रेजे मॅकडॉनल्ड. 89 सदस्य होते, पण काँग्रेसचा सहभाग नव्हता. आणि दुसरी परिषद 7 सप्टेंबर 1931ला झाली, ज्यात 111 सदस्य होते. यात काँग्रेसने सहभाग घेतला होता. गांधीजी, मदन मोहन मालवीय आणि सरोजिनी नायडू. अगदी बरोबर. आणि तिसरी परिषद 7 नोव्हेंबर 1932ला झाली, ज्यात 46 सदस्य होते आणि पुन्हा काँग्रेसचा सहभाग नव्हता. पण यात एक फॅक्ट अशी आहे की डॉक्टर BR आंबेडकर हे तिन्ही परिषदांना उपस्थित असलेले एकमेव भारतीय प्रतिनिधी होते. हो, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याच काळात काही महत्वाचे करारही झाले, जसे 1931चा गांधी-अरविंद करार, ज्यामध्ये कायदे रद्द करणे, मीठ उत्पादनाची मुभा आणि राजकीय कैद्यांची सुटका असे मुद्दे होते. होय. आणि त्यानंतरचा अत्यंत महत्वाचा म्हणजे डॉक्टर आंबेडकर व गांधीजी यांच्यातील पुणे करार. याने दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ रद्द करून शिक्षण व सरकारी नोकरीत प्राधान्य दिले. इथे मी नोट्समधील एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छिते. तारखांच्या बाबतीत एका ठिकाणी 24 सप्टेंबर 1932 तर दुसऱ्या ठिकाणी 26 सप्टेंबर 1932 असा उल्लेख आहे. परीक्षार्थींनी पर्यायानुसार यावर लक्ष ठेवावे. हा खूप चांगला सल्ला आहे. आणि शेतकरी चळवळीबाबत बोलायचे तर एप्रिल 1936 मध्ये लखनौ येथे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली, हेही लक्षात ठेवावे. याचे अध्यक्ष स्वामी सहजानंद आणि महासचिव NG रंगा होते. आता आपण अंतिम टप्प्याकडे येऊया. 1940 ते 1947चा काळ. दुसऱ्या महायुद्धाचा काळ. हो, आणि इथे मला एक प्रश्न पडतो की ब्रिटिशांनी भारतीयांची मदत कशी मागितली? त्यांची ती गरज होती. त्यांनी भारतीयांना आमिषे दाखवायला सुरुवात केली. ऑगस्ट प्रस्तावाला 1940 मध्ये, मग 1942 मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचे क्रिप्स मिशन आले. पण भारतीयांना आता पूर्ण स्वातंत्र्य हवे होते. म्हणूनच 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाले ना? ब्रिटिश शासन पूर्णपणे समाप्त करण्याची ती मागणी होती.
अगदी बरोबर. या दबावामुळे ब्रिटिशांना चर्चा करावीच लागली. 25 जून 1945ला शिमला परिषद झाली, जिथे लॉर्ड वेवेलची वेवेल योजना आली. आणि त्यानंतर 1946ची कॅबिनेट मिशन योजना. हो, यात लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर होते. यूकेचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी हे पाठवले होते. पण या सर्व प्रयत्नांचा शेवट कसा झाला? अखेर फाळणी झालीच. दुर्दैवाने हो. 1947च्या लॉर्ड माउंटबॅटन यांच्या योजनेनुसार भारताची फाळणी झाली. आणि 14 ऑगस्ट 1947ला मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. होय, आणि 15 ऑगस्टला भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून माउंटबॅटन व पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची नियुक्ती झाली. इथे एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. इंग्लंडचे सम्राट जॉर्ज 6वे हे भारताचे शेवटचे सम्राट आणि राष्ट्रमंडळाचे पहिले प्रधान होते. अगदी अचूक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे ही. ते नृत्यांबद्दल बोलूया. प्राचीन काळात 2 नृत्यशैली होत्या ना? होय, एक तांडव जे भगवान शिव यांचे शक्तिशाली नृत्य आहे, आणि दुसरे लास्य जे माता पार्वतीचे मृदू व शोभायुक्त स्त्री नृत्य आहे. अच्छा. भारतीय नृत्याचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? शास्त्रीय, लोक आणि जनजातीय असे 3 प्रकार आहेत. आपण प्रमुख शास्त्रीय नृत्ये व राज्यांची जोडी पाहूया, जी परीक्षार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. सांगा. पहिलं आहे भरतनाट्यम. हे तमिळनाडूचं आहे. हे कर्नाटकी संगीतावर आधारित शृंगारप्रधान लास्य शैलीतील नृत्य आहे. दुसरं आहे कथकली, जे केरळचं आहे. अच्छा. ज्यामध्ये वेशभूषेवरून पात्रांची ओळख होते आणि पार्श्वगायनाशी तालमेळ असतो. अगदी बरोबर. तिसरं आहे कुचीपुडी, जे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाशी संबंधित आहे. हे वेद उपनिषदांवर आधारित अभिनय आणि नृत्याचं मिश्र रूप आहे. आणि ओडिशी म्हणजे ओरसा? हो, ओडिशी भगवान जगन्नाथ यांना समर्पित आहे. यात डोळे, मान, हस्तमुद्रांवर विशेष लक्ष असते. आणि उत्तर भारतात कथक प्रसिद्ध आहे, बरोबर? होय, कथ्थक हे एकभाव आणि लयप्रधान आहे, ज्यात कथानक सादर केले जाते. त्यानंतर मणिपुरी नृत्य आहे, मणिपूरचे. हे वैष्णव धर्म आणि रासलीलेशी जोडलेले आहे ना, जीवात्म परमात्म संबंध दर्शवणारे? अगदी अचूक. आणि 7वे आहे मोहिनी अट्टम, जे पुन्हा केरळचे आहे. ही एकल शैली असून यात साधी पण आकर्षक वेशभूषा असते. खूप छान माहिती आहे ही. याशिवाय काही उपशास्त्रीय नृत्यही आहेत का? हो, चाक्यार कुंत, ओटनतुल्लन, कुडियाट्टम आणि यक्षगान यांचा फक्त उल्लेख करून ठेवतो, जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात. नक्कीच. आता श्रोत्यांच्या आणि परीक्षार्थ्यांच्या उजळणीसाठी आपण एक छोटी पोस्ट ज्ञान विशेष क्विज घेऊया. उत्तम कल्पना आहे. मी प्रश्न विचारतो आणि तुम्ही थोडा पॉज घेऊन उत्तर द्या, म्हणजे ऐकणाऱ्यांना विचार करायला वेळ मिळेल. हो, चालेल. तर पहिला प्रश्न. दांडी मार्चमध्ये गांधीजींनी किती किलोमीटरचे अंतर पार केले? याचं उत्तर आहे 390 किलोमीटर किंवा 240 मैल. अगदी बरोबर. आता दुसरा प्रश्न. 3ही गोलमेज परिषदांना उपस्थित असणारे एकमेव भारतीय प्रतिनिधी कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर. अचूक. आणि शेवटचा प्रश्न. इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी रचली आणि ती लोकप्रिय कोणी केली? ही रचना मोहम्मद इक्बाल यांची होती, पण ती लोकप्रिय केली भगत सिंग यांनी. अगदी बरोबर उत्तरे दिलीत तुम्ही. परीक्षार्थींना ही उजळणी खूप कामी येईल. आजच्या या चर्चेच्या शेवटी मला एक सखोल विचार मांडावासा वाटतो. हो, सांगा ना. बघा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जशी वर्षानुवर्ष संयम आणि अभ्यासाची गरज होती, तशीच कोणत्याही कला प्रकारात म्हणजे शास्त्रीय नृत्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी असते. खरे. आणि मला वाटतं स्पर्धा परीक्षांची तयारी करणे हा सुद्धा एक प्रकारचा दीर्घकालीन सत्याग्रहच आहे. त्यातही खूप संयम लागतो. हां, खूपच प्रेरणादायी विचार आहे. मी सर्व परीक्षार्थींना त्यांच्या LDCE परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. अगदी. पोस्टल ज्ञान क्लासेस सोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. विभागीय पदोन्नती परीक्षांच्या तयारीसाठी हे लेक्चर अत्यंत उपयुक्त आहे. होय. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस. थँक्स फॉर वॉचिंग.